आयसीआयसीआय बँकेमध्ये स्वतःच्या हुशारीवरती जॉब मिळवून सोनाली इतरांना तिच्या जॉबचा, पैशांचा, पगाराचा तोरा दाखवत होती. तसं तर अगदी 24व्या वर्षी 50,000 रुपये हे तिच्यासाठी खूपच होते. ती महिन्याला 50,000 रुपये पगार घेऊन स्वतःला खूप स्टँडर्ड समजत होती. शिक्षणानंतर आणि चांगला जॉब लागून चांगले पैसे कमवते म्हणून तिच्या वडिलांनी तिचं लग्न अशा एका कुटुंबामध्ये लावून दिलं होतं की त्यामुळे ती दररोज भांडण करायची आणि सासूला दोषी समजायची. सतत ती सासूला कमी समजत असायची. सोनाली सतत आपल्या सासूला अडाणी, गावंढळ म्हणून अपमान करायची. स्वतः नोकरी करायची पण खूप भाव खायची. एकदा सोनालीचे मामा पहिल्यांदा तिच्या सासरी तिला भेटायला आले, परंतु जसे सोनालीच्या सासूला पाहिले त्यांच्या पायाखालची जमीन सरकती. त्यांनी लगेच सोनालीच्या सासूचे सत्य सांगितले. सासूचे सत्य ऐकून सोनालीची देखील शुद्धच हरपली. तिने लगेच आपल्या सासूची सर्वांसमोर माफी मागितली. कारण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. घरात जोरदार लग्नाची तयारी चालू होती. शिंदे कुटुंबात आज एका नवीन सुनेचे आगमन होणार होते. आज गीताताईंच्या लग्नानंतर आज पहिल्यांदाच घरामध्ये सनई चौघडे वाजणार होते. त्यांनी त्यांच्या ओळखीतल्या संस्कारी कुटुंबातील मुलगी सोन म्हणून घरी आणणार होते. गीताताईंचा एकुलता एक मुलगा किरण, त्याचा आज सोनाली सोबत लग्न होणार होतं. सोनाली आपल्या सासूची, आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. सोनालीच्या आईवडिलांनी तिला मुलासारखे शिकवले होते. शिक्षणानंतर सोनाली एका मल्टीनॅशनल बँकेमध्ये चांगल्या पोझिशनवर काम करत होती. सोनाली आजच्या जमान्यातील भरपूर शिकलेली मुलगी आहे, परंतु तिला आपल्या शिक्षणावर आणि नोकरीवर प्रमाणापेक्षा जास्तच गर्व होता. ती एक हुशार, स्मार्ट मुलगी होती. तिला 50,000 रुपये पगार होता. त्यामुळे तिला असे वाटायचे की ती नोकरी करते म्हटल्यावर सगळ्यांनीच तिच्या मागे पुढे करायचे. सोनालीचा हाच स्वभाव लग्नानंतर तीळ मात्र बदलला नाही. कित्येक वेळा तरी तिच्या या आकडू स्वभावामुळे समोरच्याला खूप वाईट वाटायचे, परंतु सोनालीला याचा काहीही फरक पडत नव्हता. सोनालीचे लग्न जवळच्या शहरात झाले होते. तिच्या सासरी तिची सासू, नवरा होते. एक नणंद होती, तिचे देखील लग्न झालेले होते. सासरे 15 वर्षापूर्वी जग सोडून निघून गेले होते. लग्न झाल्यानंतर सोनालीला आपल्या सासरी आली. सासरी आल्यानंतर तिने तिचे वागणे राहिलेच, जे आपल्या माहेरी होते आणि गर्विष्ठ होते. ती आपल्या सासूला सुद्धा भाव देत नव्हती. जेव्हा पाहावं तेव्हा आपल्या सासूला आपल्या नोकरीचा धाक दाखवायची की मी नोकरी करते, मग घरातील काम मी का करू? काम तुम्ही करा, मी पैसे कमवते. सोनालीला सासरी येऊन 4 दिवस झाले होते. आज तिला स्वयंपाकघरात पहिल्यांदा गोडाचा पदार्थ बनवायचा होता, परंतु ती स्वयंपाकघरात गेली आणि फक्त औपचारिकता म्हणून कढईला हात लावला होता आणि बाकी सर्व कामं तर तिच्या सासूने म्हणजे गीताताईने केली होती. सुनेच्या हातून पहिला गोडाचा पदार्थ बनवायचा विधी पार पडला तेव्हा सगळ्या पाहुण्यांसमोर सोनालीने आपल्या सासूला साफ सांगितले की घरातील कोणत्याच कामाची अपेक्षा माझ्याकडून करायची नाही आणि महत्वाचं म्हणजे स्वयंपाकघरातील सुद्धा कोणत्याही कामाची अपेक्षा माझ्याकडून तुम्ही करायची नाही. कारण मी त्या मुलींमध्ये नाही जे लग्नानंतर सासरी येऊन स्वयंपाकघरात भाकरी थापते. मी आजच्या जमान्यातील शिकलेली मुलगी आहे, नोकरी करते, पैसे कमवते. त्यामुळे मी घरातले कोणतेही काम करणार नाही आणि आजपर्यंत मी माझ्या आईच्या म्हणजेच मम्मीच्या घरी देखील कोणत्याही कामाला हात लावलेला नाही. त्यामुळे असल्या कामांचे ओझे माझ्यावरती टाकायचे नाही आणि मी ते खपूनही घेणार नाही. आपली सून पाहुण्यांसमोर हे सर्व बोलत होती म्हणून गीताताईने तिला इशाऱ्याने गप्प राहण्यास सांगितले. कारण गीताताईंना वाटत होते की आपली सून पाहुण्यांसमोर असं बोलते आहे म्हटल्यावर पाहुणे आपल्याबद्दल काय विचार करतील की मी माझ्या मुलाला कसली बायको शोधली आहे आणि माझ्या सुनेला सुद्धा वाईट साईड बोलतील. त्यामुळे गीताताई सोनलला शांत राहण्याचा इशारा करत होत्या, परंतु सोनाली आपल्या सासूचा इशारा पाहून अजूनच भडकली आणि म्हणाली, तुम्ही हे समजू नका की मी तुमच्या इशाऱ्यावर नाचेन. मी आजच्या जमान्यातील सून आहे, सासूच्या इशाऱ्यावर नाचणारी सून नाही. त्यामुळे मला आपल्या इशाऱ्यावर नाचवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. सोनालीचे असे बोलणे ऐकून घरातले सगळे पाहुणे मंडळी, आत्या, मावशी, मामी सगळेच तिचे तोंड पाहू लागले की गीताताई तर काही बोलल्या नाही आणि ही नवीन सून आपल्या सासूला कशा प्रकारे ओरडत आहे आणि बोलत आहे. आपल्या सुनेचे बोलणे ऐकून गीताताईंना सुद्धा खूप वाईट वाटले होते, परंतु त्याविषयी बद्दल म्हणाल्या, चला स्वयंपाकघरातला विधी झाला आहे, आजचा गाजराचा हलवा खाऊन घ्या. शेवटी माझ्या नवीन सुनबाईंनी सगळ्यांसाठी हलवा बनवला आहे.
तेव्हा सगळ्यांनी पहिल्यांदा आपले तोंड गोड करा आणि माझ्या सुनबाईला भरपूर आशीर्वाद द्या. सगळे लोक सुनबाईच्या म्हणजे सोनालीचा हलवा खाऊ लागतात. लग्नानंतर तर आता खूप साऱ्या विधी असतात. सगळ्या विधींमध्ये सुनबाईची गरज असते. दुसऱ्या दिवशी गीताताई आपल्या सुनबाईला म्हणतात की बाळा, उद्या सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे. उद्या सगळे नातेवाईक येणार आहेत. सगळे प्रतिष्ठित आणि मोठ्या वयस्कर लोकांना सुद्धा बोलवलेले आहे. पूजेनंतर तुला सगळ्यांच्या पाया पडावे लागणार आहे. उद्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट सुद्धा देण्याची गरज आहे. त्यासाठी छोटे दिवे पॅकिंग करून ठेवलेले आहेत. उद्या पूजा झाल्यानंतर ते रिटर्न गिफ्ट देऊन सगळ्यांच्या पाया पड. सोनाली आपल्या कानांमध्ये हेडफोन लावून गाणे ऐकत होती. तिने आपल्या सासूचे बोलणे ऐकलेच नव्हते. गाणं ऐकता ऐकता ती आपली मान डोलावत होती. त्यामुळे गीताताईंना वाटले कदाचित सुनबाईने त्यांचे सर्व बोलणे मान हलवून होकार दिला आहे. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा घरात सर्व पाहुणे मंडळी आले होते. पूर्ण मोठा हॉल पाहुण्यांनी भरला होता. आज शेजारचे लोक सुद्धा आले होते. पूजा झाल्यानंतर सोनालीचा नवरा किरण वरच्या खोलीत निघून गेला. सगळे पाहुणे मंडळी सोनालीला चांगले गिफ्ट देत होते. थोड्या वेळानंतर गीताताईने रिटर्न गिफ्ट घेऊन आपल्या सुनेजवळ आलेल्या सर्व पॅकिंग केले आणि म्हणाल्या, बाळा, सगळ्यांना हे एक एक करून रिटर्न गिफ्ट देऊन आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घे. पाया पडायचे हे सर्व ऐकून सोनाली सगळ्यांसमोर गीताताईंवर ओरडली. म्हणाली, तुम्ही मला काय समजता? मी एवढ्या सगळ्या लोकांच्या पाया पडू, ते सुद्धा वाकून? माझी तर कंबर तुटून जाईल. मी कोणाच्याच पायाला स्पर्श करणार नाही, कोणाच्या पाया पडणार नाही. मी जुन्या जमान्यातील साधी सरळ किंवा तुमच्यासारखी अडाणी गावंढळ नाहीये. मी आजच्या जमान्यातील शिकलेली सून आहे. नोकरी करते, चांगला पगार मिळवते आणि तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करत आहात की या सगळ्या लोकांच्या मी पाया पडून, ते सुद्धा खाली वाकून? माझ्याकडून हे सगळं होणार नाही. आज पुन्हा एकदा सोनालीने पाहुण्यांसमोर गीताताईंचा अपमान केला होता. हॉलमध्ये बसलेले सगळे पाहुणे मंडळी आपापसात बोलू लागले की गीताताई असली कसली सुनबाई घेऊन आले आहेत. ती तर सासूबाईचे काहीच ऐकत नाही. आत्ताचीच ही परिस्थिती आहे, तर नंतर माहीत नाही काय होईल. ही तर सुनबाई लग्नाच्या विधींना मानतच नाही आणि जेव्हा बघावं तेव्हा गीताताईंना माहीत असलेलं बोलते, त्यांचा 4 लोकांमध्ये अपमान करते आणि सारखं सारखं आपल्या नोकरीचा धाक दाखवत असते. आता तर तेव्हाच भले करण गीताताईंचे असे सुनबाई घरात घेऊन आल्या आहेत. आपल्या सुनेचे आणि हॉलमध्ये बसलेल्या पाहुणे मंडळींचे बोलणे गीताताई कानात एखाद्या धारदार बाणासारखे टोचत होते. गीताताईंना असं वाटत होतं की कोणीतरी त्यांच्या कानामध्ये गरम तेल टाकले आहे. तरी एवढं सगळं होऊन गीताताई हिम्मत करून आपल्या सुनेला म्हणतात, बाळा, मी कालच याबद्दल तुझ्यासोबत बोलले होते. तेव्हा तर तू हो बोलली होतीस. जर तुला हा विधी पार पडायचा नव्हता तर तू कालच सांगायचं होतं. कमीत कमी सगळ्यांसमोर अशा प्रकारे मान खाली घालावी लागली नसती. तेव्हा सोनाली ओरडून म्हणते की आपला फक्त सत्यनारायणाच्या पूजेचं ठरलं होतं. तुम्ही मला हे रिटर्न गिफ्ट आणि सगळ्यांच्या पाया पडायला कधी सांगितलं होतं? मला तर आठवत सुद्धा नाही. मी तर काल माझ्या खोलीत कानाला हेडफोन लावून गाणं ऐकत होते. गीताताई समजून जाते की सुनबाईने त्यांचे बोलणे ऐकलेच नव्हते. तेव्हाच खोलीत असणारा गीताताईंचा मुलगा किरण आपली बायको आणि आई दोघींचे बोलणे ऐकत होता. तेव्हा किरण आपल्या पत्नीला सोनालीला फोन करतो आणि समजावून सांगतो की लग्नाचा काही विधी असतात, तू सुद्धा या विधी पूर्ण कर. यानंतर तुला काहीच करावे लागणार नाही. किरणने समजून सांगितल्यानंतर सोनाली रिटर्न गिफ्ट पाहुण्यांना द्यायला लागली आणि त्यांच्या पाया पडू लागली. परंतु तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत होता. या सगळ्या विधी पार पडल्यानंतर सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले. सगळे लोक गेल्यानंतर सोनाली गीताताईंवर चिडते आणि रागात म्हणते की आई, तुम्ही म्हणता स्वतःसारखे बनण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. खूप लाडाकोडात वाढलेली आहे. आजपर्यंत कधी कोणाच्या पाया मी पडलेली नाही. आज तर तुम्ही मला इतक्या साऱ्या लोकांच्या पाया पडावलं की आता माझी कंबर तुटून पडलेली आहे. माझ्या कमरेत खूप वेदना होत आहे. बरं झालं माझे आई बाबा नव्हते. माझं लग्न झाल्यावर दादासोबत अमेरिकेला गेले. नाहीतर आज आपल्या मुलीचे एवढे हाल होत असताना नक्कीच तुम्हाला त्यांनी ऐकवलं असतं. आज तर तुम्ही रूढ परंपरेच्या नावाखाली आपली चाल खेळली, पण यापुढे माझ्यावर कसला जबाब टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही. एकतर तुम्ही अडाणी गावंढळ असलेल्या रूढी परंपरा मानणारच, परंतु मी या लग्नाच्या विधींना मानत नाही. गीताताई या प्लॅन सुनबाईला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात
की बाळा असे नसते. लिहिणे वाचणे शिक्षण आपल्या जागी असते आणि रूढी परंपरा विधींना मानणे हे आपापल्या जागी असते. जर आपली इच्छा असेल तर या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. परंतु असे नाही की आपण एक गोष्ट मागे सोडून पुढे जाऊ शकतो. ह्या पहिल्यापासून रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत, त्या कराव्याच लागतात. बाळा हे जीवन आहे, जीवनामध्ये हे सगळं चालतच राहते. मी पण माझ्या जीवनात सगळं काही केलं आहे. गीताताईंचं बोलणं ऐकता सोनाली रागात ओरडली, आता तुम्ही मला समजवणार का मला काय करायला हवं आणि काय नाही? शिवाय माझे पण काही दिवस आले आहेत. एक अडाणी गावंढळबाई मला ज्ञान देत आहे, मला लेक्चर देत आहे. पप्पांनी फक्त मुलगा शिकलेला पाहिला आणि महिन्यात लग्न लावून दिलं. मला जर माहीत असतं ना माझी सासू एवढी अडाणी गावंढळ आहे तर लग्नच केलं नसतं. एवढे बोलून सोनाली पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली. गीताताईंना आपल्या सुनेचे असे वागणे अजिबात आवडले नव्हते. उठताना जर माहीत असते सोनाली एवढी आकडू आणि गर्विष्ठ मुलगी आहे तर त्यांनी तिला सून म्हणून घरी आणलेच नसते. चांगल्या नोकरीवर आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे आणि दिसायलाही छान आहे. महत्वाचं म्हणजे किरणलाही पसंत पडलेली आहे. म्हणूनच तिच्या भावाला अमेरिकेत जायचं म्हणून महिनाभरातच लग्न करून घेतले. घरात सून आल्यानंतर गीताताईंच्या घरातलं काम सुटले नव्हते. कारण सुनबाईने तर नोकरीच्या नावाखाली घरातले कोणतेच काम करणार नाही साफ साफ नकार दिला होता. म्हणाली होती की तुम्ही तर घरीच बसलेल्या असतात, तुम्ही घर सांभाळा, संसार सांभाळा, मी नोकरी करते, मला हे सगळं सांभाळणं होणार नाही. एक दिवस सोनाली ऑफिससाठी निघाली होती, परंतु गडबडीत ऑफिसची एक महत्वाची फाईल डायनिंग टेबलवर विसरली. गीताताई जेव्हा आपले स्वयंपाकघरातले काम पूर्ण करून बाहेर आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की डायनिंग टेबलवर एक फाईल पडलेली आहे. गीताताईंची ती फाईल ओपन करून पाहू लागले. तेवढ्यात गडबडीत सोनाली घरात येते आणि आपल्या फाईलला सासूबाईंच्या हातात पाहून ओरडून म्हणते, तुम्ही माझ्या फाईलला ओपन करून काय करत होता? मला तर वाटले तुम्हाला देखील येत नाही काही. मग तुम्हाला माझ्या फाईलमध्ये काय लिहिलेलं आहे हे समजेल का? तुम्ही तर अडाणी गावंढळ, जरा शिकलेल्या असता तर मराठी वाचता येत असेल, इंग्लिश तर तुम्हाला येतच नसेल. सोनाली असे बोलणे गीताताईंच्या हृदयावर हजारो वार करत होते. आज त्यांचे मन करत होते की आपल्या सुनेला सांगावं की त्या अडाणी गावंढळ नाही, त्यांचे सुद्धा शिक्षण झालेले आहे, त्या सुद्धा नोकरी करतात. गीताताई हे बोलणारच होत्या की सोनाली फाईल हिसकावून पुन्हा घरातून बाहेर निघून गेली. आज पुन्हा एकदा गीताताई बोलता बोलता शांत झाल्या होत्या. एक दिवस सोनालीच्या काकांचा फोन तिला येतो आणि काका म्हणतात की इथे तिच्या शहरात आलेलो आहेत आणि तुम्हाला भेटायचं आहे, कारण ते काका लग्नात येऊ शकले नव्हते. सोनाली आपल्या काकाला भेटण्यासाठी खूप खूप खुश झाली होती, परंतु काकाला सोनालीने सांगितले होते की घरी नका, आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये भेटूया. घरी आल्यावर काका आपल्या अडाणी गावंढळ सासूला भेटेल. त्यामुळे सोनालीला खूप लाज वाटत होती. त्यामुळे ती आपल्या काकाला घरी नाही तर रेस्टॉरंटमध्ये बोलवत होती. ती ऑफिसमधून किरणला घेऊन काकाला भेटण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेली. काका भेटल्यानंतर गप्पा मारता मारता काकाने सांगितलं की त्यांचा या शहरात गेल्या 15 वर्षापासून जुना संबंध आहे. 15 वर्षापूर्वी ते शहरात आले होते तेव्हा याच वेळी ह्या शहरात एक निर्भीड आणि शूरवीर बहादूर सब इन्स्पेक्टर होती. पूर्ण एरिया तिचा दबदबा होता. आज स्वच्छ लोक त्यांच्या नावाने घाबरत होते. ती खूपच इमानदार आणि शूरवीर सब इन्स्पेक्टर होती. सोनाली आपल्याच काकाचे बोलणे ऐकून खूप उत्सुकतेने ऐकत होती आणि तिला असे वाटत होते की त्या सब इन्स्पेक्टर बद्दल काकाकडून अजून जाणून घ्यावे. ती काकाला म्हणते की काका, तुम्ही त्या इन्स्पेक्टर लेडीला भेटले होते का? तुम्ही त्यांना कसे काय ओळखता? तेव्हा काका म्हणाले, हो, मी त्यांना भेटलो होतो आणि खरंच माझ्या आज सुद्धा लक्षात आहे की जेव्हा मी या शहराच्या हायवे जवळून जात होतो तेव्हा हायवे जवळ 3-4 लोक बसले होते. मला रस्ता समजत नव्हता, त्यामुळे मी रस्ता विचारण्यासाठी माझी कार थांबवली. तेव्हा ते 4 जण माझ्या कार जवळ आली आणि कारच्या काचेला खाली घेण्यास सांगितले. जशी मी कारची काच खाली घेतली तसा त्यांनी दरवाजा आतून खोलला आणि आत येऊन बसले. माझ्या मानेवर सुरी ठेवून मला म्हणाले, जितके पैसे आणि किमती सामान असेल ते आम्हाला देऊन टाक. या गाडीची चावी सुद्धा तू काढून आम्हाला देऊन टाक. मी खूप घाबरलो होतो आणि या भीतीमुळे मी सर्व काही त्यांना देऊन टाकले. ते माझा फोन घ्यायला विसरले आणि मला रस्त्यावर फेकून माझी कार घेऊन पळून गेले. रस्त्यावर फेकल्यामुळे माझ्या डोक्याला खूप मोठी जखम झाली होती. खूप सारे रक्त सुद्धा गेले होते आणि त्यामुळे मी बेशुद्ध पडलो होतो. माझा हात आणि पाय सुद्धा फ्रॅक्चर झाले होते. जेव्हा मी आजूबाजूला बघितले माझ्या आसपास कोणीच नव्हते. जसा माझा हात माझ्या खिशात गेला तेव्हा माझ्या लक्षात आले की फोन माझ्या जवळच आहे. पटकन मी जवळच्या पोलीस स्टेशनला फोन लावला.
कारण समोरच आपत्कालीन मदत म्हणून पोलिसांचा फोन नंबर होता. पोलीस स्टेशन खूप जवळ होते. त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळी गीता शिंदे सब इन्स्पेक्टर होत्या. त्या आपल्या 2 पोलिसांसोबत 10 मिनिटात माझ्याजवळ पोहोचल्या. मी त्या इन्स्पेक्टरला पाहून खूप आश्चर्यचकित झालो, कारण ती खूपच शूरवीर बहादूर पोलीस होती. मला त्या चौघांचा संपूर्ण वृत्तांत विचारल्यानंतर त्यांनी मला गाडीत त्यांच्या बसवले आणि त्या चौघांच्या गाडीचा पाठलाग करायला लागले. पुढे दूर गेल्यानंतर त्यांनी त्या गाडीच्या चाकावर फायर केली. त्यांची गाडी पंक्चर झाली. त्या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला, परंतु गीताजींनी त्या चौघांना पकडून जेलमध्ये टाकले आणि माझे सामान मला परत मिळवून दिले. मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. मी गीताजींचे मनापासून आभार मानले आणि आज या घटनेला 15 वर्ष उलटून गेली आहेत. पण सोनाली, जेव्हा कधी मी या शहरात येतो ती घटना पुन्हा जशीच्या तशी माझ्या डोळ्यांसमोरून येते आणि पुन्हा पुन्हा माझे मन गीताजींना भेटण्याचे होते. काकांचे बोलणे ऐकल्यानंतर सोनाली उत्सुकतेने विचारायला लागली, काका, त्यानंतर तुम्ही पुन्हा त्यांना कधी भेटले आहात का? तेव्हा काका म्हणाले, नाही बाळा, मी ठीक झाल्यानंतर मी माझ्या पत्नी आणि मुलांबरोबर पोलीस स्टेशनमध्ये गीताजींना धन्यवाद करायला गेलो होतो की तुमच्यामुळे मी वाचलो आहे. तुम्ही मला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवले नसते तर माहीत नाही माझे काय झाले असते. परंतु पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर कळाले की सब इन्स्पेक्टर गीताजींनी 2 दिवसा अगोदरच राजीनामा दिला आहे. बहुतेक त्यांना काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम होता, ज्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. मी त्यांना कितीतरी ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या मला कुठेच भेटल्या नाहीत. पोलिसांना त्यांच्या घराचा पत्ता विचारला होता, पण त्यांनी घर बदलले होते आणि आज त्यांचा पत्ता कोणालाही माहीत नव्हता. मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या भेटल्या नाहीत, म्हणूनच मी निघून गेलो. सोनाली आपल्या काकाचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित होती आणि तिचे मन गीताजींना भेटण्यासाठी करत होते. एकदा तिच्या मनात हे सुद्धा आले की तिच्या सासूचे नाव सुद्धा गीता आहे. मग ती गीता तिची सासू तर नाही ना? परंतु ती पुन्हा विचार करते की नाही, माझी सासू अडाणी गावंढळ आहे. ती कशी काय सब इन्स्पेक्टर होऊ शकते? ती तर पूर्ण दिवस घरातल्या कामात आणि स्वयंपाकघरात असते. जर मी तिला काही बोलले तर पलटून मला उलट उत्तर सुद्धा देत नाही. काका तर म्हणत होते की ती खूप शूरबहादर, निर्भीड आणि शूरबहादर इन्स्पेक्टर होती. माझी सासू तर मला बिलकुल शूरवीर किंवा बहादूर वाटत नाही. त्यामुळे माझी सासू ती गीता होऊ शकत नाही आणि हा माझ्या मनाचा भ्रम आहे. आणि या जगात एकच गीता नाहीये, खूप साऱ्या आहेत. थोड्या वेळानंतर तिथे किरण सुद्धा आला होता आणि काकांना म्हणतो की सॉरी काका, सॉरी, मला खूपच उशीर झाला. ऑफिसमधून खूप महत्वाचा फोन आला होता, त्यामुळे तुमच्या दोघांच्या गप्पा मी ऐकू शकलो नाही. पण काका, तुम्ही इथपर्यंत आलाच आहात तर एकदा घरी सुद्धा चला. तुम्ही इथूनच माघारी जाऊ शकत नाही. तुम्ही आमच्या लग्नात सुद्धा आले नाहीत, त्यामुळे आता तुम्हाला आमच्या घरी यावेच लागेल. किरण सोनालीच्या काकाला खूप आग्रह करतो, परंतु इकडे सोनालीचा अजिबात मन नव्हते की काकाला आपल्या घरी घेऊन यावे आणि आपल्या अडाणी कामगार सासूला भेटवावे. तिला तर फक्त जास्त शिकलेल्या माणसांना भेटणे, त्यांच्यासोबत गप्पा मारणे आणि आपल्या स्टेटसच्या लोकांना भेटणे पसंत होते. ती आपल्या सासूला माणूस म्हणतच नव्हती. तिला असे वाटत होते की ती घरातील मोलकरीणच आहे. किरणच्या सांगण्यावरून सोनाली आपल्या काकाला आपल्या सासरी घेऊन आली. काका हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले. सोनाली आपल्या सासूला आवाज देऊन म्हणते, आई, काका आले आहेत, जरा चहा बनवून आणा आणि सोबत भजी सुद्धा बनवा. फक्त चहा घेऊन येऊ नका. गीताताईंचा चहा आणि भजी घेऊन हॉलमध्ये प्रवेश करतात. त्यांना बघून सोनालीचे काका धाडकन उभे राहिले आणि धावत जाऊन त्यांच्या पाया पडले आणि म्हणाले, गीताजी, तुम्ही? मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं नाही आणि तुम्ही माझ्या सोनालीच्या सासू आहात. मला माहीतच नव्हतं. सोनाली, तुम्हाला आधी का सांगितले नाही? तुझ्या सासू इन्स्पेक्टर गीता शिंदे आहेत. सोनालीचे तोंड काकांचे बोलणे ऐकून उघडेच राहिले. म्हणाली, काका, तुम्ही काय बोलत आहात? माझी सासू कोणती सब इन्स्पेक्टर नाहीये. ती साधारण गृहिणी आहे. घरातील सर्व कामे करते आणि तुम्हाला त्यांना पाहून असे वाटते का त्या सगळे इन्स्पेक्टर असतील? नक्कीच तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला आहे. ह्या काही सब इन्स्पेक्टर गीता शिंदे नाहीत. ह्या तरी एक हाऊसवाईफ गीता शिंदे आहेत. तेव्हा काका ओरडले, नाही सोना, ह्या तर त्याच गीताजी आहेत, सब इन्स्पेक्टर गीता शिंदे. मला त्यांचा चेहरा खूप चांगल्या प्रकारे लक्षात आहे. गीताताई चहा आणि भजीची प्लेट डायनिंग टेबलवर ठेवतात आणि म्हणाल्या, हो, मीच सब इन्स्पेक्टर गीता शिंदे आहे. तुम्ही मला बरोबर ओळखले.
आपल्या सासूच्या तोंडून सब इन्स्पेक्टर गीता शिंदे ऐकून माधुरीची शुद्ध सरपली. तिला समजत नव्हते की हे काय होत आहे. तिची सासू सब इन्स्पेक्टर होती, जिला ती मागच्या 4 महिन्यांपासून अडाणी गावंडळ समजत होती. त्या आपल्या काळी सब इन्स्पेक्टर होत्या. मी त्यांचा किती वेळा अडाणी गावंडळ बोलून अपमान केला आहे, किती वेळा माझ्या नोकरीचा धाक दाखवला आहे, पण मला माहित नव्हते की माझी सासू सब इन्स्पेक्टर होती. त्या सुद्धा नोकरी करत होत्या. तेव्हा सोनाली काकांना म्हणतात, कदाचित तुम्ही मला ओळखले नसेल, पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो. तुम्हाला आठवते का, तुम्ही एकदा मला रात्री चोरांपासून वाचवले होते आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. जर तुम्ही वेळेवर मला हॉस्पिटलमध्ये नेले नसते तर खूप रक्त गेल्यामुळे माझा मृत्यू सुद्धा होऊ शकला असता. मी ठीक झाल्यानंतर हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर माझ्या फॅमिली सोबत पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो. तुमचे मला धन्यवाद करायचे होते, आभार मानायचे होते, परंतु तुम्ही मला भेटलेच नाही. तिथल्या पोलिसांनी सांगितले की तुम्ही राजीनामा दिला. मॅडम, तुम्ही राजीनामा का दिला? आता तर सोनालीचे हृदय जोर जोरात धडधड करू लागले होते. ती हे समजून घेण्यासाठी उत्सुक होती की खरंच तिची सासू सब इन्स्पेक्टर होती, आणि होती तर का तिच्या सासूने त्यावेळेस राजीनामा दिला होता. तेव्हा गीताताई सांगू लागतात की तुम्हाला वाचवल्यानंतर 2 दिवसानंतर माझ्या पतीचा ऍक्सिडेंट झाला होता, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. घरात माझी 2 छोटीशी मुलं होती, सोबत माझी वृद्ध सासूबाई सुद्धा होत्या. त्यांची तब्येत खूपच खराब झाली होती. त्यांची काळजी घेण्यासाठी कोणाला तरी एकाला घरी राहणे खूप गरजेचे होते. जेव्हा माझे पती होते तेव्हा ते घरातल्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होते आणि नेहमी माझी साथ देत असायचे. त्यांनी असा कधी विचार केला नाही की मी नोकरी करते आणि ते घर सांभाळतात, आणि तसे मी घर सांभाळण्यास माझ्या पतीची पूर्ण प्रकारे साथ देत होते. ड्युटीवर जाण्या अगोदर घरातली सगळे कामे करून मी जात होते. सासूबाईंच्या गोळ्या औषधे काढून टेबलवर ठेवून जायचे. मुलांचा टिफिन तयार करून जात होते आणि संध्याकाळी जेव्हा ड्युटीवरून घरी यायचे तेव्हा फ्रेश होऊन सगळ्यांसाठी जेवणही बनवत होते. कधी कोणत्या कामासाठी मी माझ्या पत्नीला किंवा सासूबाईला तक्रार केली नाही. मी माझ्या घराला, मुलांना आणि माझ्या नोकरीला खूप चांगल्या प्रकारे सांभाळले आहे. परंतु माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मला एकटीला हे सर्व काही सांभाळणे जात नव्हते. मी माझ्या मुलांसाठी नोकरी सोडली होती. पेन्शनचे पैसे येत होते, त्यानेच माझ्या मुलांची शिक्षण आणि घर खर्च चालू होता. मुलांच्या शिक्षणासाठी मी माझे मोठे घर विकले आणि मुलांना आणि सासूबाईंना घेऊन भाड्याने राहू लागले. नोकरीला सोडणे माझी मजबुरी होती, त्यामुळे मी नोकरी सोडली. आता नशिबाने मुलं चांगल्या नोकरीला लागली आणि घर सुद्धा स्वतःचं आहे, त्यामुळे मी आता निश्चिंत आहे. गीताताईंचे बोलणे ऐकून सोनाली त्यांच्याजवळ गेली आणि म्हणू लागली, आई, तुम्ही मला कधीच का नाही सांगितले की तुम्ही एका काळी सब इन्स्पेक्टर होत्या? उलटून मी तर तुमचा कितीतरी वेळा अडाणी गावंडळ बोलून किती अपमान केला आहे. तेव्हा गीताताई म्हणाल्या, सोनाली, मी तुला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण कदाचित तुला ऐकायचे नव्हते. माझे बोलणे अर्धवट ऐकून मला अडाणी गावंडळ बोलून निघून जात होती. कधी माझे पूर्ण बोलणे ऐकले नाही. कधीच तू माझ्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या नाहीत. मग मी तुला कशी सांगणार होते? सोनालीला आठवले की किरण तिला आईबद्दल काही सांगायला लागला की सोनाली त्याला गप्प करायची. त्यामुळे किरणने देखील तुला आईबद्दल काही सांगितले नव्हते. आज सोनालीला आपल्या चुकीवर खूप पश्चाताप होत होता की ज्या सासूला ती अडाणी गावंडळ समजत होती ती तर एक निर्भीड आणि शूरबहादूर सब इन्स्पेक्टर होऊन गेली आहे. आणि इन्स्पेक्टर राहण्यासोबतच त्यांनी आपल्या मुलांना आणि आपल्या घराला आणि आपल्या वृद्ध सासूला कशा प्रकारे चांगले सांभाळले हे तर त्यांचे कौतुक करण्यास समानच आहे. आणि मी माझ्या एका साध्या नोकरीवर किती गर्व करत होते, तरी मला अजून कोणतीही मुलं नाही आणि नाही घरातील कोणतीच जबाबदारी. कितीतरी वेळा मी माझ्या सासूचा अपमान केला आहे. सोनाली आपल्या सासूबाईंची माफी मागते. आई, खरंच मला माफ करा. मी तुम्हाला समजणार खूप मोठी चूक केली आहे. मला वाटत होते की जगात मी एकटीच नोकरी करते आणि मी माझ्या नोकरीसमोर कोणाला कधीच काही समजले नाही. पण तुम्ही तर माझ्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहात. तुम्ही तुमची नोकरी करून आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला कसे काय मेसेज केले, मी तर याबद्दल विचार सुद्धा करू शकले नाही. तुम्ही खरंच खूप महान आहात. तेव्हाच म्हणतात की हो बाळा, गीताजींनी सगळ्या गोष्टी सांभाळून सगळे चांगल्या प्रकारे मॅनेज केले आहेत. नोकरी सोडल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या मुलांवर किती संस्कार केले आहेत चांगले, हे तर आपल्या सगळ्यांनाच चांगल्या प्रकारे माहीत आहे. आज सोनालीच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. तिने आता विचार केला होता की आज नंतर ती कधीच आपल्या नोकरीवर गर्व करणार नाही आणि आपल्या सासूबाईंना घरातील प्रत्येक कामात सुद्धा मदत करेल.
कारण नोकरी करणे म्हणजे हा अर्थ होत नाही की तुम्ही घरातील कामाची जबाबदारी वाड्यावर सोडून द्याल. सोनालीच्या डोळ्यात अश्रू पाहून गीताताई तिचे अश्रू पुसत म्हणतात, सोनाली बाळा, तुला खरंच आपल्या वागण्यावर जर पश्चाताप होत असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की कधीच कोणाला आपल्यापेक्षा कमी समजायचं नाही. मग ती नोकरी करत असेल किंवा नसेल, परंतु तो कधीच कोणापेक्षा कमी नसतं. प्रत्येक जण आपले आयुष्य जगत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतात. नोकरी करत नसेल तर याचा अर्थ असा नाही की त्याला काहीच येत नाही. अरे तू नोकरी करते त्याला तरी सगळे काही येतं का? गीताताईंचे बोलणे ऐकून सोनाली पुन्हा एकदा आपल्या सासूबाईंची माफी मागते आणि आपल्या सासूबाईंना वचन देते की यापुढे आता ती कोणालाच आपल्यापेक्षा कमी समजणार नाही. आणि ती शेवटी आपल्या सासूबाईंना म्हणाली, आई, मी जेवढा पगार घेत नाही ना त्यापेक्षा दुप्पट तुम्हाला पेन्शन मिळते. यातूनच तुमचं काय काम आहे हे समजतं. मी तुमच्या पुढे शून्य आहे आणि शून्यच असेल. मित्रांनो, प्रत्येक जण प्रत्येकाच्या जीवनामध्ये योग्य ठिकाणावर असतो, परंतु कोणालाही कमी समजण्याची चूक कधीच करू नका, जशी सोनालीने गीताजींना कमी समजण्याची चूक केली. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.